राधे, जय श्री राधे। सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरी दुरावसी दोरी, भवाची पुरी वाहवसी, काही न लगे भावची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, करिता बरोबरी दुरावसी दोरी, भवाची पुरी वाहवसी, महायोग पीठे तटे भीमरथा, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रं, समागत्य तिष्ठ तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस पुरदिक् प्रदेशं, विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उद्धारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभु, जय जय माखन चोर, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, हेची बंधू चरण श्री गुरूंचे, सारे तीर्थधाम
आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में, माता पिता प्रणाम आपके चरणों में, हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में। विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रासंगिक प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाचा जर सरळ अर्थ पाहिला तर तुकोबाराय काय सांगतायत की तुम्ही देवाचं नामचिंतन करा, त्या भगवंताचं स्मरण करा। सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया। तुकोबाराय सांगतायत की तुम्ही देवाचं भजन करा, त्या पांडुरंगाचं स्मरण करा, नाहीतरी आपला जन्म वायाच गेलेला आहे। जन्माला यायचं, संसार करायचं आणि मरून जायचं, याच्या पलीकडे आपण काही केलंय का? नाही। तुकोबाराय म्हणतात नाहीतरी तुमचा जन्म वायाच गेलेला आहे। तुम्ही कितीही संसाराची बरोबरी करा, तुम्ही कितीही संसार पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, पण संसार पूर्ण राजा रावणाचा झाला नाही। एवढा मोठा राजा रावण होता, 33 कोटी देवता लोक त्याच्या घरी कामाला होते, तरी त्याचा संसार पूर्ण झाला नाही। मग तुमचा आणि माझा संसार पूर्ण होईल याची काय अपेक्षा करताय? करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी। कितीही तुम्ही संसाराची बरोबरी करा, संसार हा कधीच कोणाचा पूर्ण झाला नाही आणि आपला सुद्धा होणार नाही। मग तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगताय देवाचं भजन करण्याकरता, तुम्ही आम्हाला म्हणताय की तुमचा जन्म वाया गेलेला आहे, कितीही संसाराची बरोबरी करा, संसार हा कधीच कोणाचा पूर्ण झाला नाही। मग तुकोबाराय आम्ही सुद्धा मनामध्ये निश्चय केला की तुमचं ऐकावं। मग तुकोबाराय आम्हाला आता असं वाटतं की आम्ही संसाराच्या मागे जाणार नाही, तुम्ही सांगाल तसं आम्ही ऐकणार। तुम्ही सांगताय ना त्या परमात्म्याचं नामचिंतन करा। मग तुकोबाराय जसं संसार करायचा आहे, संसार करायचं म्हटल्याच्या नंतर जसं बऱ्याचशा गोष्टी लागतात, पैसा लागतो, बऱ्याचशा गोष्टी लागतात, तसं त्या भगवंताचं नाम घेण्याकरता काय लागतं? तुकोबाराय सांगतात काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची। तुकोबाराय म्हणतात मी त्या पांडुरंग परमात्म्याची शपथ घेऊन सांगतो, त्या देवाचं नाव मुखामध्ये घेण्याकरता काहीच लागत नाही, फक्त लागतो तो अंतकरणामध्ये भाव। कारण करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी। कितीही संसाराची बरोबरी करा, संसार हा कधीच कोणाचा पूर्ण झाला नाही। त्याच्यामुळं भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं स्मरण करा, असं तुकोबारायांनी या अभंगामध्ये सांगितलेले। आणि मी असा अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु अभंगाचा अर्थ सुद्धा हाच असेल असा माझा आग्रह अजिबात नाही बरं का। कारण जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशामध्ये भरारी घेतात, तसे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला। विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यावा। आता सांगताना खूप दुःख वाटतंय, परंतु तुम्हाला सुद्धा समजायला पाहिजे की कशाच्या निमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, पण वक्त्याचं कर्तव्य म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडते। वैकुंठवासी बळीरामजी ज्ञानोबा आढाव यांचा हा गोड जेवणाचा कार्यक्रम आहे आणि गोड जेवणाच्या कार्यक्रमानिमित्ताने या भव्य दिव्य स्वरूपाच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे। आणि ती कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली तरी मी माझं परम भाग्य समजते। आता ज्यांच्याकडून आली असे आमचे सर क्षितिज बळीरामजी आढाव, अत्यंत प्रेमळ स्वभावाचे, सगळ्यांना सांभाळून घेणारे
आणि आई वडिलांची सेवा करणारे म्हणजे आमचे आढाव सर आहेत. कितीही दुःख असू द्या त्यांच्या मनामध्ये, पण ते दुःख कधीच त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत नाही. नेहमी स्वतःही हसणारे आणि दुसऱ्यालाही आनंदी करणारे आमचे आढाव सर आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण आई वडिलांच्या ऋणामधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांच्या ऋणामधून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. कारण त्यांनी आपल्याला सांभाळलेलं असतं, एवढं लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केलेली नसते. परंतु त्यांच्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, वडिलांचा उद्धार होण्यासाठी आमच्या सरांनी, आढाव सरांनी केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. कारण सतत ते वडिलांची सेवा करत होते. एवढंच काय, आमची परळीची शाळा सोडून सुद्धा आढाव सर जे इकडे आले ना, ते सुद्धा स्वतःच्या वडिलांसाठी. म्हणजे काय बोलावं या माणसाबद्दल, ज्याने आयुष्यभर वडिलांची सेवा केली. परत एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचे असणारे आमचे आढाव सर आहेत. परंतु त्यांच्या मनामध्ये ज्यांनी प्रेमळ स्वभाव निर्माण करून दिला, ज्यांनी शिकवण त्यांना चांगली दिली, ज्यांनी चांगले संस्कार आमच्या सरांवरती केले, असे आमचे आजोबा यांनी अत्यंत सुंदर संस्कार सरांवरती केले. ते सुद्धा तलाठी होते, त्यांना सुद्धा ड्युटी होती. मग त्यांना असं वाटलं असेल की माझाही मुलगा शिकला पाहिजे आणि त्याने सुद्धा काहीतरी जॉब केला पाहिजे. म्हणून त्यांनी नुसता मुलाला जॉब लावला नाही किंवा नुसतं शिक्षणच दिलं नाही, तर प्रत्येकासोबत कसं वागावं याची सुद्धा शिकवण आमच्या आढाव सरच्या वडिलांनी दिलेली आहे. मी सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी एवढीच प्रार्थना करते, त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना मोक्ष मिळावा आणि त्यांची जी पुढची गती आहे ती चांगली व्हावी. विठ्ठल कारण काहीही करायचं म्हटलं, चांगला मुलगा जन्माला यायचं म्हटलं तरी सुद्धा आई वडिलांचं पुण्य असावं लागतं बरं का. कारण आपण बऱ्याच वेळेस पाहतो की आई वडील कितीही संस्कारिक आहेत, पंढरपूरची वारी करतात, कितीही देवाची सेवा करतात, कितीही संस्कारी आहेत, प्रॉपर्टी भरपूर आहे, पण पुढे जर मुलगा चांगला नसेल तर त्या प्रॉपर्टीची काही किंमत आहे का? काहीच किंमत नाही. त्या वडिलांनी नाव कमवल्याची काही किंमत आहे का जर पुढं मुलगा चांगला नसेल तर? नाही. त्याच्यामुळं त्यांच्या पोटी मुलगा सुद्धा अत्यंत चांगला आलेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्या वडिलांचं जन्मोजन्माचं काहीतरी पुण्य. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु
कारण रोज एक माणूस मरतो, कितीतरी लोक मरतात, पण त्यांचे मुलं मेल्याच्या नंतर त्यांना मोक्ष भेटावा, उद्धार व्हावा म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजितच करतील असं काही नाही. परंतु आमच्या आढाव सरांनी केलेला आहे. त्यांच्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. विठ्ठल हा अभंग आहे श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा. तुकोबारा या अभंगामध्ये सांगतात, देवाचं नामचिंतन करा, देवाचं नामस्मरण करा आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर चांगले कर्म करा. आता हा कार्यक्रम आहे गोड जेवणाचा, बरोबर आहे की नाही? आता कोणी त्याला गोड जेवण म्हणतं, तर कोणी गंगापूजन म्हणतं. प्रत्येकाचे शब्द हे वेगळे असतात, प्रत्येकाची भाषा ही वेगळी असते. मग हा कार्यक्रम आहे गोड जेवणाचा. बरं, आता हे गोड जेवणाचा कार्यक्रम, हे गंगा पूजनाचा कार्यक्रम का करावा? बरं, प्रश्न तर प्रत्येकाला पडतो की माणूस मेल्याच्या नंतर कुठं जातो, माणसाला कुठली गती प्राप्ती होते, माणूस मेल्याच्या नंतर पुढं त्या माणसाच्या देहाचं काय होतं, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. विठ्ठल माणसाला जर मृत्यू यायचं म्हटलं तर काळ, वेळ आणि स्थळ या तिन्ही गोष्टी एकत्रित याव्या लागतात. जर काळ, वेळ आणि स्थळ या तिन्ही गोष्टी जर एकत्रित आल्या तरच माणसाचा मृत्यू होतो. तुम्ही म्हणाल कसं काय? तर बघा, एखादा माणूस एवढा आजारी असतो, आपण म्हणतो पांडुरंगा किती याची परीक्षा पाहणार, लवकर ये आणि याला घेऊन जा. पण येतो का देव त्याला घ्यायला, किंवा यमदूत येतात का त्याला घ्यायला? नाही येत. किंवा मग आपल्याला जर मरायचंच नाही, आपण म्हणलो देवा मला अजून जास्त दिवस जगायचंय, तो यम थांबतो का आपल्यासाठी? काळ थांबतो का? नाही थांबत. काळ हा कधीच कोणासाठी थांबत नसतो. ये म्हणल्यानं तो येत नाही आणि येऊ नको म्हणल्यानं तो थांबत नाही. मग माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर माणसाला कुठली गती प्राप्त होते, माणूस कुठं जातो, काय होतं, तर आपल्याला गरुड पुराणाच्या नुसार पाहायचे. मेल्यावरती जे गरुड पुराण लावलं जातं ना, त्या गरुड पुराणामध्ये जसं सांगितलेलं आहे तसंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. विठ्ठल तर बघा, एखादा माणूस खूप आजारी आहे, आपण कितीही पांडुरंगाला प्रार्थना करतो, यमांना बोलवतोय, पण यम काही येत नाही, त्याचा काही जीव जात नाही. तो किती काही करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही देव आज्ञा येत नाही. मग आपल्याला वाटतं की बाबा आता याला फार त्रास व्हायलाय, म्हणून आपण हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याला दवाखान्यात घेऊन जातो, डॉक्टर सांगतात आता याची काही गॅरंटी नाही, मग आपण त्याला घरी घेऊन येतो. पण होतं असं, येत असतानाच अर्ध्याच वाटामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. कुठं होतो? अर्ध्या वाटामध्ये. मग प्रश्न असा पडतो, त्या व्यक्तीचं एवढं दुखायलेलं असतं, मग त्याचा जीव, त्याचा प्राण घरी का गेला नाही, किंवा मग हॉस्पिटलमध्ये का गेला नाही, अर्ध्याच वाटामध्ये आणि त्याच जाग्यावरती का गेला? बरोबर आहे की नाही? त्याच जाग्यावरती जीव का गेला? कुठंच गेला नाही, पण तिथंच का गेला? तर त्याचं कारण म्हणजे काळ आलेला असतो, वेळही असते, पण स्थळ नसतं. तरी तुम्हाला समजलं नाही तर समजावून सांगते. विठ्ठल एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर आपण गरुड पुराण लावतो. काय लावतो? गरुड पुराण. अहो, त्या गरुडाच्या आईला म्हणून चुकलं नाही, मग तिथं तुमचं आणि माझं काय घेऊन बसलाय? एकदा झालं असं, विनीती माता गरुडजी महाराजांसोबत वैकुंठामध्ये आल्या. वैकुंठामध्ये आल्याच्या नंतर परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन दोघंही आपल्या घराकडं येऊ लागले. येत असताना अर्ध्या वाटामध्ये विनीती मातेने पाहिलं की एक काळकुट्ट माणूस आहे, म्हणजे तो यम होता. काय होता? यम होता. त्या यमाने विनीती मातेकडे पाहिलं आणि पाहून तो यम हसला. आता विनीती माता म्हटल्या, गरुडा तू माझ्यासोबत असताना हा जो माणूस आहे, हा जो यम आहे,
तो माझ्याकडे बघून कस काय हसला? तू विचार त्याला. गरुडजी महाराजांना समजलं. गरुडजी महाराज परमात्म्याजवळ गेले. परमात्म्याला सांगितलं, देवाने सांगितलं, गरुडा तू हे वैकुंठ सोडून कुठंच जाऊ नको. पण गरुडजी महाराजांना वाटलं की हा काळ, हा यम वैकुंठामध्येच आहे आणि आपण जर इथं थांबलो तर तो दर्शन घेऊन येईल आणि माझ्या आईला सोबत घेऊन यमलोकामध्ये जाईल. मग त्यांनी विचार केला, एकही क्षण आपण या ठिकाणी थांबायचं नाही. मग काय करावं त्यांना काही समजेना. म्हणून आपल्या आईला सांगितलं पाठीवरती बस. त्यांची आई बसली आणि हवेच्या वेगामध्ये गरुडजी महाराज हिमालयाच्या खोऱ्यामध्ये आले. त्या ठिकाणी आपल्या आईला सांगितलं, आई तू या ठिकाणी निश्चिंत राहू शकतीस. मी एवढ्या दूर तुला घेऊन आलेलो आहे, एवढ्या दूर तुला घेऊन आलेलो आहे. या ठिकाणी यम काय, यमाचा बाप सुद्धा येऊ शकत नाही. एवढ्या दूर तुला घेऊन आलेलो आहे. विनीती मातेला आनंद वाटला. विनीती मातेला वाटलं खरोखरच माझं भाग्य आहे, माझ्या पोटी गरुडासारखा मुलगा जन्माला आला. आता मला काळ काय, त्या काळाचा बाप सुद्धा काही करू शकणार नाही. म्हणून विनीती मातेला अत्यंत आनंद झालेला होता. पण आश्चर्य असं झालं, काळ सुद्धा, यम सुद्धा तेवढ्याच वेगामध्ये हिमालयाच्या खोऱ्यामध्ये आले. कुठं आले? हिमालयाच्या खोऱ्यामध्ये आले. आणि जसं हिमालयाच्या खोऱ्यामध्ये आले तसं गरुडजी महाराजांनी पाहिलं की या ठिकाणी काळ आलेला आहे. विचारलं की तुम्ही एवढ्या दूर एवढ्या वेगाने कसं काय आलास? काळाने सांगितलं, जिथं काळ, वेळ आणि स्थळ एकत्रित असतं त्या ठिकाणी आम्हाला जावंच लागतं. कारण वैकुंठामध्ये काळ आलेला होता, वेळ सुद्धा होती, पण स्थळ होतं का वैकुंठामध्ये? मग स्थळ कुठं होतं? हिमालयाच्या खोऱ्यामध्ये. मग काळ तिथं पण होता ना हो वैकुंठामध्ये. मग तो काळ त्याच वेळी गरुडाच्या आईला घेऊन जाऊ शकत होता, पण त्याने घेतलं का? नाही, कारण त्या ठिकाणी त्याच्या मृत्यूचं स्थळ नव्हतं. मग स्थळ कुठं होतं? हिमालयाच्या खोऱ्यामध्ये. मग ज्या ठिकाणी काळ, वेळ आणि स्थळ त्या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्याच ठिकाणी माणसाला मृत्यू येत असतो, अन्यथा माणसाला मृत्यू येत नाही. विठ्ठल त्याच ठिकाणी माणसाला मृत्यू येत असतो. आता गरुडजी महाराज आश्चर्याने पाहू लागले. कुठलाही विचार त्या यमाने केला नाही. गरुडजी महाराजांच्या आईला विनीतीला सोबत घेतलं आणि यम लोकामध्ये तो निघून गेला. रडत रडत गरुडजी महाराज परमात्म्याजवळ आले वैकुंठामध्ये आणि विष्णू परमात्म्याला बोलू लागले, अहो देवा, मी तुमचं वाहन आहे गरुड, मी एवढी तुमची सेवा करतो देवा, आणि तो काळ आला आणि माझ्या आईला घेऊन गेला. परमात्म्याने सांगितलं, गरुडा मी तुला सांगितलं होतं वैकुंठ सोडून कुठंही जाऊ नको, पण तू माझं ऐकलंस का? नाही ऐकलं. कारण या ठिकाणी काळ होता, वेळ सुद्धा होती गरुडा, पण या ठिकाणी तुझ्या आईच्या मरणाचं स्थळ नव्हतं. मग स्थळ कुठं होतं? हिमालयाच्या खोऱ्यामध्ये. तू माझं ऐकलं नाहीस. काळ, वेळ, स्थळ तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या आणि तुझ्या आईला तो काळ घेऊन गेला. मग ज्या ठिकाणी या काळ, वेळ, स्थळ तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्याच वेळेस माणसाला मृत्यू येत असतो. कारण देह तर जाणारच आहे. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, त्याची काळोबा खाणार.
आलं की प्रत्येकाला जावं लागणारे, राजा असो किंवा प्रजा असो, कोणीही असो, कितीही श्रीमंत असो, कसाही असो, प्रत्येकाला मरण हे आहेच. मरण हे आतापर्यंत कोणालाच चुकलं नाही. एवढा मोठा हा गरुड आहे, गरुडाच्या आईला मरण चुकलं नाही, कारण येत नाही उरो आले अवतार. येरते पमर जीवकीते, येरते पमर जीवकीते, येरते पमर जीवकीते, येरते पमर जीवकीते. इतना ही बुरो आले अवतार, इतना ही बुरो आले अवतार. येरते पामर जीव किती. अहो तुमचं माझं सोडा, देवाच्या बापाला, राजा दशरथाला मरण चुकलं का? राम राम म्हणून देवाचा बाप सुद्धा गेला, देवाच्या बापाला मरण चुकलं का? देवाच्या बापाचं सोडा, देवाला सुद्धा आपला अवतार संपवावा लागला, देव सुद्धा गेला की नाही? मग तिथं तुमचं आणि माझं काय घेऊन बसलाय? म्हणून जो व्यक्ती जन्माला आलेला आहे तो व्यक्ती प्रत्येक मरणार हा आहेच. जन्माले बाळा वाट पाय काळ, वाट पाय काळ, वाट पाय काळ. आवाज आहे, सगळे छान गात आहेत तसं तर, आणि मृदंगाचार्य महाराज सुद्धा अतिशय गोड वाजवत आहेत. आता आमच्या सगळ्यांचा आवाज ज्यांच्यामुळं तुमच्यापर्यंत येतोय असे आमचे सिस्टीम आले दादा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याची वाट काळ हा पाहतच असतो. तो आपल्याला घेण्याकरता बसलेलाच आहे की कधी एकदा मी याला घेऊन जातो, कधी मी याला घेऊन जातो. त्याच्यामुळं माणसाने मरायचं तर प्रत्येकालाच आहे, परंतु चांगल्या मरणाने माणसाने मेलं पाहिजे बरं का. विठ्ठल विठ्ठल. चांगल्या मरणाने म्हणजे कसं, आपण कर्म चांगलं केलं पाहिजे. कारण जसं आपण इथं कर्म करू तसं वर गेल्याच्या नंतर आपल्याला भोगावं लागतं. आता बघा, इथं जर तुम्ही एखाद्याला किडके गहू दिले तर वर गेल्याच्या नंतर तुम्हाला तेच किडके गहू खावे लागतात. आता तुम्ही म्हणताल ताई तुम्ही काय जाऊन वापस आलात की काय? मी जाऊन वापस आले नाही, पण गरुड पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला ते सांगते. कारण आजचं कीर्तन कशाचं आहे? गोड जेवणाचं आहे. मग मृत्यूबद्दल मी तुम्हाला सांगते. तुम्ही जाग्यात ना सगळ्या जणी? झोपल्या का काय? लक्ष असू द्या. विठ्ठल मग समजा आता कसं बसं करून काळ वेळ स्थळ आल्याच्या नंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला समजा बरं का.
एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, कारण मृत्यू माणसाचा कधी होत असतो, जेव्हा काळ वेळ स्थळ एकत्रित येत असते. कारण आता बघा, तुम्ही घरी बसलेले आहात पण घरी तुम्हाला मरण येत नाही. एखादी वेळेस कीर्तनामध्ये बसल्या बसल्या माणसाला झटका येतो आणि माणूस मरून जातो. बरोबर आहे की नाही? मग घरी का मरण आलं नाही, इथं बसल्यावरच का आलं? किंवा मग एखादा माणूस कीर्तनात बसलेला असतो, देवाचं नाव मुखामध्ये असतं, पण काय वाटतं त्याच्या मनाला त्यालाच कळत नाही. तो घरी जातो, घरी गेल्यावर फक्त पाणी प्यायलेलं असतो, जाग्यावर झटका येतो आणि म्हणतो, आपण म्हणतो आत्ताच कीर्तनामध्ये होता आणि घरी गेला की देव आज्ञा झाली. मग हे कशामुळं होतं? तर त्याचं कारण म्हणजे इथं काळ आलेला असतो, वेळ ही असते, पण स्थळ नसतं. मग स्थळ कुठं असतं? त्या व्यक्तीच्या घरी असतं. मग त्याचा मृत्यू होतो. एखादा माणूस, काल परवा बघा, एक आमचे पाहुणे होते, त्यांनी जेवणाकरता ताट वाढलं आणि ताट वाढल्याच्या नंतर त्यांनी घासही मोडला आणि तो घास ते तोंडात टाकणार. ग्रास गेली सत्ता हाती नागे, ग्रास गेली सत्ता हाती नागे, हाती सत्ता नाही, घास गेली सत्ता हाती नाही. म्हणजे आपण जे वाढलेलं ताट आहे, जो आपल्याला खायचा आहे घास, तो घास खाण्याकरता सुद्धा आपल्या हातामध्ये नाही. कारण आपण हे ताट वाढलेलंच आहे आणि त्या ताटातलं आपण सगळं खाणारच आहोत. याची तरी गॅरंटी आहे का हो? नाही. म्हणून कारण माणसाचं आयुष्य कसं आहे, पाण्याच्या बुडबुडासारखं आहे. माणूस आता आहे तर पुन्हा नाही. विठ्ठल विठ्ठल. पण माणसाला अभिमान वाटतो की मी असं केलं, मी असा, मी तसा. काहीच नाही, आपल्या हातामध्ये काहीच नाही. आपण फक्त करणारे आहोत, पण करून घेणारा तो जगाचा मालक आहे. जगाच्या मालकाच्या मनात झालं तर तो तुम्हाला एवढं मोठं करतो, एवढं मोठं करतो, ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केलेली नसते. आणि जगाच्या मालकाच्या मनात आलं तर तुम्ही कितीही मोठे असू द्या, कितीही श्रीमंत असू द्या, तो तुम्हाला एवढं लहान करतो, एवढं लहान करतो की ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसते. म्हणून लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा माणसाने देवावरती विश्वास ठेवला पाहिजे. कारण देव कधीच आपलं वाईट व्हावं याचा विचार करत नाही. कारण जन्म एकदाच आहे, आलेलो आहोत देवाचं भजन करण्याकरता. कारण देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवाने देह दिला देवाचं भजन करण्याकरता. मग आपण सुद्धा देवाचंच भजन केलं पाहिजे. चांगल्या मरणारे माणसाने मेलं पाहिजे. जर इथं भजन केलं, जर इथं चांगलं कर्म केलं तर मरण तुम्हाला चांगलं येईल. बरोबर आहे की नाही? तुम्हाला त्रास सहन करण्याची गरज पडणार नाही, पण तसं तुमचं कर्म असायला हवं. मग आता काळ ज्यावेळेस आपल्याला घेण्याकरता येतो, ज्यावेळेस यमदूत घेण्याकरता येतात, त्यावेळेस आपल्या या आत्म्याचं आणि देहाचं जोरदार युद्ध लागतं बरं का. मग आपला हा देह आपल्या आत्म्याला सोडत नाही, पण आपला आत्मा म्हणतो अरे मला जावं लागेल, आता यमदूत आलेले आहे. पण देह म्हणतो अरे तुला कसं कळत नाही, तुझे बायका पोरं तुझे नातेवाईक रडतायत, तुझी आठवण काढतायत आणि तू म्हणतोस की चक्क हा देह सोडून जायचं. अरे एवढा दिवस या देहामध्ये राहिला आहेस आणि आता तुला या देहामधून बाहेर जावंसं वाटतं. आत्मा म्हणतो अरे माझीच चूक झाली जे मी सगळ्यांना आपलं आपलं म्हणलं. कारण आता यमदूत घेण्याकरता आलेले आहेत, माझ्यासोबत कुणीच येत नाही. कारण सगळे रडतायत, रडतील वर्षभर माझ्यासाठी आणि विसरून जातील परत मला. परंतु माझं काय, माझा पुढचा प्रवास मी खूप चुकलोय. कारण मी या लोकांना आपलंसं केलेलं आहे, आपलं मानलेलं आहे. मी प्रत्येक वेळेस जीवनामध्ये मी 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 केले, हीच माझी सर्वात मोठी चूक झाली. म्हणून आपल्या देहातला आत्मा रडायला लागतो आणि त्याला पश्चाताप होतो. मी उगाच माझी बायको, माझे मुलं, माझा संसार, माझं माझं केलं आणि देवाला विसरून गेलो. आता त्या आत्म्याला खूप पश्चाताप होतो. मग यमदूत कसं बसं त्याला बांधून घेऊन जातात. घेऊन गेल्याच्या नंतर 24 तासामध्ये त्यानं जे काही केलेलं पाप पुण्य आहे, 24 तासामध्ये त्याच्या पाप पुण्याचा हिशोब केला जातो. जे काही त्याने चांगलं वाईट कर्म केलेलं आहे ते सगळं यमदूत लिहून घेतात आणि परत
24 तासानंतर त्या आत्म्याला या ठिकाणी भूतलावरती आणून सोडलं जातं. आता तो आत्मा 13 दिवस जोपर्यंत गंगा पूजनाचा कार्यक्रम होत नाही, जोपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होत नाही, जोपर्यंत सगळे लोक जेवत नाहीत, तोपर्यंत तो आत्मा यमदूताजवळ जात नाही. मग आता ज्यावेळेस गंगा पूजनाचा कार्यक्रम होतो, ज्यावेळेस 13 दिवस पूर्ण होतात, त्यावेळेस तो आत्मा यमलोकामध्ये जात असतो आणि यमलोकामध्ये गेल्याच्या नंतर त्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू होत असतो. विठ्ठल हा जो आत्मा आहे तो आत्मा 13 दिवसानंतर वरी जरी गेला तरी वर गेल्याच्या नंतर सुद्धा त्याला खूप यातना सहन कराव्या लागतात. जर त्याने चांगलं कर्म केलं असेल, जर तो प्रत्येकाशी चांगलं वागला असेल तर त्याला वैकुंठामध्ये पाठवतात, स्वर्गामध्ये. मग त्याला कुठलंच काही भोगण्याची गरज पडत नाही. परंतु तो जो वाईट कर्म केलं असेल, पाप केलं असेल, तो कधीच कोणासोबत चांगलं वागला नसेल तर त्याला मग अत्यंत 12 प्रकारचे द्वार असतात. वर गेल्याच्या नंतर अनेक वैतरणी वगैरे अनेक घाणेरड्या नद्या असतात, तेवढ्या नद्या त्याला पार कराव्या लागतात. वर्षभर त्याला खूप यातना सहन कराव्या लागतात. पण हा कार्यक्रम आहे गंगा पूजनाचा. मग मी तुम्हाला फक्त गंगा पूजनाचा कार्यक्रम का करावा इथपर्यंत सांगणार आहे. कारण कार्यक्रम कशाचा आहे? 13व्याचा गंगा पूजनाचा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मी तुम्हाला वर्षभर काय होतंय हे सांगणार नाही. विठ्ठल आता बघा, तो आत्मा असा खाली पडलेला असतो, तो देह पडलेला असतो. कारण नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो काळ सावध. म्हणून आत्ताच सावध झालं पाहिजे. पण तो ज्यावेळेस देहाच्या बाहेर प्रवेश करतो त्यावेळेस तो सावध होतो. कारण कसं असतं ना, साप निघून गेल्याच्या नंतर तिथं कितीही काठी आपटली तरी ती काठी सापाला लागते का? हो, नाही लागत. तसं या देहातून बाहेर प्रवेश केल्याच्या नंतर तुम्ही कितीही पश्चाताप करा, कितीही काही करा, पण नंतर पश्चाताप करून त्याचा काही उपयोग होतो का? अजिबात नाही. त्याच्यामुळं आत्ताच चांगलं कर्म केलं पाहिजे, आत्ताच चांगलं वागलं पाहिजे आणि आत्ताच मुखामध्ये देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण तेवढंच आपल्यासोबत येणार आहे, बाकी काहीच येणार नाही. कारण आपण ज्या बायकोला आपलं म्हणतो, आपण ज्या मुलाला आपलं म्हणतो, तेच बायका, मुलं, पोरं आपल्याला काय करतात? नाही कुणाचे कुणी जन येणे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंतिम दारुले कल्पना माझे माझे मनने, अंतिम दारुले कल्पना माझे माझे मनने, अंतिम दारुले कल्पना माझे माझे मनने. ही बैठ कुणाचा भाग कुणाचा, कोण कोणाचे सगळे रे, बैठ कुणाचा भाग कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोडे. बैठ कुणाची भाग कुणाचा, कोण कोणाचे सगळे सोये रे. पेला माझी सर्व राहिले, तुटतील जागे तोरे प्राण मायेचा माझा, मायेचा माझा, प्राण मायेचा माझा, प्राण मायेचा माझा. हो नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, हो नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंतिम दारुले गलप्राण माझे माझे मनने, अंतिम दारुले गलप्राण माझे माझे मनने. नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अंतिम दारुले गलप्राण माझे माझे मनने, अंतिम दारुले गलप्राण माझे माझे मनने, माझे माझे मनने. आपल्याला वाटतं प्रत्येकाने तशीच परिस्थिती आहे बरं का, कुणी पण असू द्या. प्रत्येक जणाला वाटतं की हा माझा, तो माझा. पण इथं कुणी कोणाचं आहे का? हो, कुणीच कोणाचं नाही. कारण आपलेच लोक त्या यमाच्या हातामध्ये बांधवून देतात.
बांधून या देते यमाची हाती काढून. आपलेच लोक काय करतात, त्या यमाच्या हातामध्ये आपल्याला काय करतात, बांधून देतात. मग आपले लोक तरी आपले आहेत का, याचा आपण विचार केला पाहिजे. कारण कितीही आपला मुलगा भजन करणारा असू द्या, आपले आई वडील असू द्या, आपल्या आई वडिलांचं केलेलं पुण्य भजन स्मरण ते आपल्या कामाला येत नसतं आणि आपण केलेलं आपल्या आई वडिलांच्या पदरात जात नसतं. जसं जो व्यक्ती कर्म करतो तसंच त्या व्यक्तीला भोगावं लागतं. म्हणून आपण आपला विचार केला पाहिजे आणि आपला स्वतःचा विचार करून स्वतः चांगलं वागलं पाहिजे, स्वतःने चांगलं कर्म केलं पाहिजे आणि स्वतःनेच भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण ज्या वेळेस त्या यमाच्या हातामध्ये येईल त्यावेळेस तो यम आपल्याला घेऊन जाऊ शकतो. कधीही त्याच्या मनामध्ये येऊ द्या की हा व्यक्ती आपल्याला घेऊन जायचा आहे, त्याच्या मनात आल्याबरोबर तो घेऊन जाऊ शकतो. जसं हे किरायाचं घर आहे, ज्यावेळेस आपल्याला मालक खाली कर म्हणेल त्यावेळेस आपल्याला करावंच लागणार आहे. विठ्ठल जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ की बात होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जसं आपण एखाद्याच्या घरामध्ये राहायला गेलोय, त्या मालकाच्या मनामध्ये झालं हा किरायादार चांगला नाही, याला काढून टाकायचंय, तर तो लगेच सांगतो तुम्ही आमच्या घराच्या बाहेर व्हा. तसं त्या यमाच्या मनामध्ये आलं की तो यम कुठलाच विचार करत नाही. हे सगळं आपल्याला सोडून जावं लागतं. आपण कितीही त्याला म्हणलो ना 5 मिनिट थांब, 2 मिनिट थांब, माझ्या बायकोला सांगून येतो, माझ्या मुलीला सांगून येतो, काहीही म्हणलात तरी तो यम थांबतो का हो? नाही थांबत. मग बघा आपण काय करतो, आपणच आपले सगळेजण आपल्याच नातेवाईकांना आपण त्या यमाच्या हातामध्ये बांधून देत असतो. मग दहनविधी होतो. दहनविधी झाल्याच्या नंतर मग तिथून पुढं त्या जीव आत्म्याचा प्रवास, त्याच्या देहाचा सगळा चुरामुरा झालेला असतो, म्हणजे राख रांगोळी झालेली असते, त्याचा देह राहिलेला नसतो. मग तिथून पुढं सगळं काही झाल्याच्या नंतर राख वगैरे सावडल्याच्या नंतर जे काही विधी असतात तुम्हाला बऱ्याचपैकी माहिती आहे ते काय विधी असतात. ते सगळे विधी झाल्याच्या नंतर पुढं जो त्याचा प्रवास असतो त्याला पहिल्या दिवशी शीर प्राप्त होतं. जो मेलेला जीव आत्मा आहे त्याचा दहन विधी झालेला आहे त्या व्यक्तीला पहिल्या दिवशी शीर प्राप्त होतं. दुसऱ्या दिवशी त्याला मान प्राप्त होते. तिसऱ्या दिवशी त्याला पाठीचा कणा, नंतर त्याला हृदय, नंतर त्याला उजवा हात, नंतर डावा हात, नंतर त्याला खांदे प्राप्त होतात, नंतर त्याला नाभीपासून खालचा भाग प्राप्त होतो. आणि असं सगळं होण्याकरता 9 दिवस लागतात. आणि त्या 9 दिवस ज्यावेळेस पूर्ण होतात, 9 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर 10व्या दिवशी त्या जीव आत्म्याला, जो मेलेला जीव आत्मा आहे त्याला भूक लागते. काय लागते? भूक लागते. म्हणून आपण 10व्या दिवशी काय करत असतो, त्याच्या नावाने पिंडदान करत असतो. आपण म्हणतो ना आज काय आहे, 10वा आहे. त्या 10व्याच्या दिवशी आपण सगळे काही पांघरुणं वगैरे सगळं काही आपण धुवून टाकत असतो. त्याला काय म्हणत असतात? 10वा म्हणत असतात. कारण त्या व्यक्तीला सुंदर असा देह प्राप्त झालेला असतो 9 दिवसामध्ये. आणि मग 10व्या दिवशी त्याला भूक लागलेली असते. म्हणून आपल्याला हे पिंडदान करावं लागतं. विठ्ठल आता हे पिंडदानाच्या टायमिंगला सगळे काही विधी होतात, पिंड पाडतात वगैरे. मग आपण काय करतो, कावळ्याची वाट बघत असतो. मग कधी येतो कावळा, कधी तो नैवेद्य खातो, याचीच आपण वाट बघून असतो. पण होतं असं, ज्यावेळेस नैवेद्य ठेवतो त्याच्या अगोदर
एवढे कावळे असतात आपल्याला असं वाटतं की आता हे कावळे नैवेद्य ठेवेपर्यंत सुद्धा दम काढतील की नाही असं आपल्याला वाटतं बरं का. पण जसं आपण त्या ठिकाणी तो नैवेद्य ठेवतो तसं तिथं एकही कावळा राहत नाही. कारण जो मृत व्यक्ती असतो त्याच्या मनातली आशा आकांक्षा ही अजूनही जिवंत असते. त्याला काय वाटतं मग आपण काय करतो त्या ठिकाणी बघतो, हात जोडतो आणि आपण त्याला म्हणत असतो की बाबा मला माहिती आहे तुझा जीव तुझ्या आईमध्ये होता, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी तुझ्या आईचा सांभाळ करेल. ज्या वेळेस आपण त्या मृत व्यक्तीला वचन देतो त्यावेळेसच त्या ठिकाणी कावळे येतात आणि कावळे येऊन तो नैवेद्य काय करत असतात, ग्रहण करत असतात. आता तुम्ही म्हणाल ताई नैवेद्य कोणी खाल्ला, कावळ्यानं. मग त्या मृत व्यक्तीचा आणि नैवेद्याचा काय संबंध? विठ्ठल तर त्याचं कारण म्हणजे जो मेलेला व्यक्ती आहे तो येऊन नैवेद्य खात नाही. जसं तो देहामध्ये जसं त्याने प्रवेश केलेला असतो तेव्हा जसं तो भाजी पोळी वगैरे खातो तसं तो येऊन खात नाही. मग कसं खातो तर तो कावळा नैवेद्य खातो, पण कावळ्यानं खाल्ल्याच्या नंतर जेवढी काही त्याच्यामध्ये आलेली ताकद आहे, जेवढं काही त्याला भेटलेलं बळ आहे, ते बळ ती ताकद तो मृत व्यक्ती आत्म्याच्या रूपामध्ये तेज रूपाने वायू रूपामध्ये श्वसन करत असतो आणि म्हणून त्याला पुढच्या मार्गासाठी शक्ती येते, ताकद येते आणि म्हणून तो अजून 2 पावलं जास्त चालू शकतो. म्हणून तुम्हाला वाटत असेल की पिंडदान केल्याच्या नंतर कावळ्याला नैवेद्य ठेवतात, मग कावळ्याला नैवेद्य ठेवल्याच्या नंतर त्या नैवेद्याचा आणि त्या मृत व्यक्तीचा काय संबंध, तर तो मृत व्यक्ती येतो का नाही येत. तर परत एकदा सांगते, त्या कावळ्यानं खाल्ल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी ताकद आलेली आहे, जे बल आलेलं आहे, ते बल ती ताकद तो मृत व्यक्ती वायू रूपाने श्वसन करत असतो आणि त्याच्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये ताकद येते, त्याच्या अंगामध्ये ताकद येते आणि म्हणून त्याचा जो पुढचा प्रवास आहे तो सोपा होत असतो. विठ्ठल विठ्ठल आणि आपण बऱ्याच वेळेस पाहतो कावळा सुद्धा नैवेद्य खात नाही. मग आपल्याला बळच त्या गाईला खा म्हणावं लागतं, कारण कावळ्याला खायचं नसतं का हो, खायचं असतं ना, त्याला भूक लागलेली असते की नाही, परंतु त्याला सुद्धा वरून देव आज्ञा यावी लागते. यमदूत त्या जीवात्म्याला विचारतात, बोल तुझी काही इच्छा आहे का, तुझी काही अपेक्षा आहे का, तुझी काही आशा आहे का. मग तो जीवात्मा बोलत असतो, हो माझा जीव माझ्या बायकोमध्ये आहे, माझा जीव माझ्या मुलांमध्ये आहे आणि मला आता असं वाटतं की मी गेल्याच्या नंतर माझ्या मुलाचं माझ्या बायकोचं काय होईल, त्याच्यामुळं मी हा नैवेद्य स्पर्श करणार नाही. म्हणून तो कावळा त्या नैवेद्याच्या जवळ जात नाही. परंतु एखादा व्यक्ती असा असतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठलीच आशा अपेक्षा राहिलेली नसते, त्याला आता निश्चिंत असं वाटतं की यावं आणि यमाने मला घेऊन जावं. मग ज्याला उठाउठी मरण आलं तेव्हा काय होतं, ज्याला उठाउठी मरण येतं तेव्हा ते यमदूत येतात, त्याला घेऊन जातात. घेऊन गेल्याच्या नंतर सुद्धा त्याला काही फरक पडत नाही. नंतर तो कावळा मनानच येतो आणि तो नैवेद्य घेऊन जात असतो. म्हणजे त्याच्या अंतःकरणातली आशा अपेक्षा अपुरी राहिलेली नसते, म्हणून तो कावळा नैवेद्य खातो बरं का. विठ्ठल विठ्ठल कारण त्या कावळ्याला बिचाऱ्याला सुद्धा भूक लागलेली असते. बऱ्याच दिवसानंतर तो काहीतरी चांगलं खातो, परंतु त्याला देवाची आज्ञा येत नाही, म्हणून तो त्या नैवेद्याला स्पर्श करत नाही. दुसरीकडे तुम्ही कितीही काही टाका, तो कावळा खातो पण नैवेद्य खात नाही, कारण वरून देव आज्ञा यावी लागते आणि देव आज्ञा आल्याशिवाय तो त्याला स्पर्श करू शकत नाही. मग आता समजा हे गोड जेवण झालं, गंगा पूजन हे 10वा झाला, दशक्रिया विधी झाली, पुन्हा हे 10वा झाला, 10वा झाल्याच्या नंतर पिंडदान विधी सुद्धा झाली. आता पिंडदान झाल्याच्या नंतर आता पुढं त्या जीवात्म्याला 9 दिवसामध्ये देह प्राप्त झालेला, 10व्या दिवशी त्याला भूक लागलेली आहे. मग आता हा 13वा हे गोड जेवणाचा कार्यक्रम, गंगा पूजनाचा कार्यक्रम का केला जातो असा प्रश्न प्रत्येकाला पडतोच, बरोबर आहे की नाही. गंगा पूजन का करावं, उगाच करावं का, काही कारण असेल ना, मग ते काय कारण आहे ते आपल्याला पाहायचंय. विठ्ठल मग काय कारण आहे हे गंगा पूजन करण्याचं, गोड जेवण करण्याचं. त्याचं कारण म्हणजे सगर नावाचा राजा होता.
कुठला राजा होता? सगर नावाच्या. त्या सगर राजाला किती मुलं होते? झोपल्या का काय बाई? जाग्याच. मला सांगा, सगर राजाला किती मुलं होते? किती होते? 60,000 मुलं होते. किती होते? 60,000 मुलं होते. मग त्याने 99 यज्ञ त्याचे पूर्ण झालेले होते. किती यज्ञ पूर्ण झालेले होते? 99. आणि मग त्याला आता 100वा यज्ञ करायचा होता. मग 100वा यज्ञ त्या सगर राजाला करायचा होता. पण त्या यज्ञामधला घोडा इंद्राने पळवून नेला. कारण इंद्र हा देव नाही, तर इंद्र हे एक पद आहे बरं का. जसं आपल्याकडं पद असतं वगैरे वगैरे, आपल्याला काही नाव नाही घ्यायचं, पण जे आपल्याकडं पद असतं ते पद म्हणजे वर इंद्रपद असतं बरं का. मग इंद्राला वाटलं जर 99 यज्ञ याचे पूर्ण झालेले, जर याने 100वा यज्ञ केला तर याला माझं पद भेटेल. म्हणून त्याला वाटलं आता हा पूर्ण होऊ द्यायचा नाही. म्हणून इंद्राने त्या यज्ञामधला घोडा पळवून कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये आणून बांधला. कुठं बांधला? कपिल ऋषींच्या आश्रमामध्ये आणून बांधला. आता जसा तिथं घोडा बांधला तसं हे सगळेजण हुडकायला लागले, कुठं गेला घोडा, काय झालं. म्हणून ते 60,000 मुलं शोधत शोधत कपिल ऋषींच्या आश्रमाजवळ आले. कपिलजी भगवान ध्यानस्थ बसले होते, देवाच्या नामचिंतनामध्ये तल्लीन होते, ते स्मरण करू लागले भगवंताचं. मग त्या ठिकाणी ते मुलं गेले आणि जोर जोरामध्ये आवाज येऊन विचारू लागले, आमच्या यज्ञामधला घोडा तुम्ही पळवला का? आमच्या यज्ञामधला घोडा तुम्ही पाहिला का? म्हणून जोर जोरामध्ये कपिल ऋषींना ते बोलू लागले. मग त्यामुळं ते एकाग्र चित्त करून बसलेले होते, त्यांचं ध्यान भंग झालं, ते जागे झाले. आणि जागे झाल्याबरोबर जसं त्यांनी आपल्या नेत्रांनी त्यांच्याकडं पाहिलं, जसं त्या 60,000 मुलांवरती त्यांची नजर गेली, तसं त्या 60,000 मुलांचा भस्म झाला, राख झाली. आणि त्याच ठिकाणी जाग्यावर ते 60,000 मुलं पडले. कारण विचित्र विचित्र ते कपिल ऋषींना बोलू लागले, तुम्ही चोर आहात, तुम्ही आमच्या यज्ञामधला घोडा पळवला. कारण त्यातल्या एका मुलांनी पाहिलं होतं की कपिल ऋषींच्या जवळच तो घोडा बांधलेला आहे, म्हणून ते वाईट वाईट बोलू लागले. पण कपिल ऋषींनी तरी लक्ष दिलं नाही, पण त्यांनी फक्त डोळे उघडले. आणि जसं डोळे उघडून त्यांची दृष्टी जसं त्या 60,000 मुलांवरती पडली, तसंच त्या ठिकाणी जाग्यावरती 60,000 मुलांचा भस्म झाला. आता त्या सगर राजाला केसरी नावाची एक दुसरी पत्नी होती. हे जे 60,000 मुलं होते ते दुसऱ्या पत्नीचे होते. आणि त्या पत्नीला फक्त एक मुलगा होता. किती मुलं होते? एक मुलगा होता. मग तो मुलगा, आपले भावंड कुठं गेले, काय झालं, घोड्याचं काही का होईना, पण आपला भाऊ कुठं गेला, म्हणून तो शोधत शोधत कपिल ऋषींच्या आश्रमाजवळ आला. आल्याच्या नंतर त्याने नमस्कार केला. म्हणजे स्वामीजी, माझे जे 60,000 मुलं होते, यज्ञामधला घोडा पळवला म्हणून ते शोधण्याकरता आलेले होते, तुम्ही त्यांना पाहिलं का? असं म्हटल्याबरोबर कपिल ऋषींनी सांगितलं, मी त्यांना पाहिलं, म्हणजे जसं माझी नजर त्यांच्यावरती पडली तसा त्यांचा भस्म झाला. मग काय करावं लागेल? तर म्हणे गंगा आणावी लागेल. आणि जसं त्या गंगेचा स्पर्श या 60,000 मुलांच्या हस्तीला, राखीला होईल, तसं त्यांचा उद्धार होईल, त्यांना मोक्ष भेटेल. मग काय करावं? आता ते 60,000 मुलं सुद्धा त्या ठिकाणी आले होते, पण ते कपिल ऋषींना ओरडून बोलू लागले. व्यवस्थित बोलले का? नाही बोलले. पण हा एकच मुलगा आला, पण त्यांनी कपिल ऋषींचं हृदय जिंकलं. आणि कपिल ऋषींनी सुद्धा त्याच्यावरती त्यांना उपाय सांगितला, ते सुद्धा त्या मुलाला चांगलं बोलले. मग आता काय करावं? त्याने गंगेची उपासना केली, ध्यान केलं, त्याचं सुद्धा आयुष्य निघून गेलं. नंतर त्याच्या वंशामध्ये अंशुमन झाला. त्या अंशुमनाने आयुष्यभर गंगेचं ध्यान केलं, पण गंगा मैया काही प्रगट झाल्या नाही. त्याच्याच वंशामध्ये दिलीप झाला. त्या दिलीपाने सुद्धा गंगा मैयाचं नामचिंतन केलं, पण गंगा मैया काही प्रगट झाल्या नाही. त्यांच्याच वंशामध्ये नंतर भगीरथ झाला. कोण झाला? भगीरथ झाला. त्या भगीरथाने अंतःकरणातून गंगा मैयाचं नामचिंतन केलं. गंगा मैया प्रगट झाल्या. गंगा मैयाने सांगितलं, मी जर या भूतलावरती आले तर माझा वेग एवढा आहे, एवढा वेग आहे, माझ्या वेगाला कोणीच रोखू शकत नाही. मग काय करावं? तर सांगितलं, भगवान शंकरजीला सांगा की त्यांच्या जटामध्ये मला बांधून टाकण्याकरता. मग आता भगवान शंकरजीचं नामचिंतन करायला लागले. भगवान शंकरजी प्रगट झाले. देवाने गंगेला जटेमध्ये बांधलं
भगीरथ राजा म्हणू लागला, अहो देवा, गंगा तुम्हाला भूतलावरती सोडायची आहे, तुमच्या जटेमध्ये बांधून नाही ठेवायची. म्हणून परमात्म्याने जटेतला एक केस उपटला, त्याच्यामधून गंगा त्या ठिकाणी बाहेर पडली आणि ती वाहत 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 कपिल ऋषींच्या आश्रमाजवळ आली. आणि ज्या ठिकाणी त्या 60,000 मुलांचा भस्म झालेला होता, जसं त्या भस्माला स्पर्श झाला त्या गंगेचा, त्याच्या 60,000 मुलाचा मोक्ष त्यांना मिळाला, उद्धार झाला आणि त्यांना चांगली गती प्राप्त झाली. म्हणून हे भगीरथाने गंगा भूतलावरती आणली, म्हणून हे गंगा पूजनाचा कार्यक्रम केला जातो. विठ्ठल केला जातो, कारण गंगेच्या पाण्यामुळे त्या 60,000 मुलांचा उद्धार झाला, म्हणून हा गंगा पूजनाचा कार्यक्रम केला जातो. आज कार्यक्रम कशाचा आहे एवढं तरी माहिती का नाही? कार्यक्रम कशाचा आहे? गंगा पूजनाचा. म्हणून मी तुम्हाला वर्षभर काय होतं हे सांगणार नाही, फक्त आजच्या दिवसापर्यंत माणसाचा कसा प्रवास होतो हेच मी तुम्हाला सांगितले. जेव्हा वर्ष श्राद्धाचं कीर्तन असेल तेव्हा पुढचा प्रवास सांगू. विठ्ठल म्हणून हा गंगा पूजनाचा कार्यक्रम केला जातो. आणि मी सुद्धा हीच प्रार्थना करेल की सरच्या वडिलांना मोक्ष भेटावा, त्यांचा उद्धार व्हावा आणि चांगली गती प्राप्ती व्हावी. कारण तुकोबाराय सुद्धा सांगतायत की देवाचं भजन करण्याकरता सांगतो तुम्हा